नागपूरला हिवाळी अधिवेशनाचं सत्र सुरू आहे आणि या सत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत. राज्याचे सर्व मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्व या सत्राला उपस्थित झालेले आहेत आणि या सत्रामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. विरोधी पक्षांचे आमदारही त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केले आणि बरेच प्रश्न उपस्थित केले आणि त्याचं उत्तर सुद्धा मंत्र्यांनी दिले आहे. परंतु आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडलेल्या आहेत आणि काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या विधानसभा सत्रामध्ये, विधिमंडळाच्या सत्रामध्ये झालेले आहे. एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कोयना या धरणावर मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पासाठी जवळपास 23,800 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि ते एका कंपनीला, त्या कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार सुद्धा झालेला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन या सामंजस्य कराराच्या निमित्ताने उपस्थित होते. जवळपास 5,800 मेगावॅट वीज निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे आणि त्यासाठीच लागणारा खर्च म्हणजे 23,800 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये गुंतवणूक या प्रकल्पाच्या निमित्ताने प्रकल्पामध्ये केलेली आहे. हा सामंजस्य करार एका खाजगी कंपनीला खाजगी कंपनीसोबत करण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी असा झाला की समाज कल्याण विभागामार्फत जे वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून जवळपास 1,200 कोटी रुपयाचा निधी या निमित्ताने मंजूर करण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्वात महत्त्वाची गोष्ट की धनगर आणि वंजारा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा सुद्धा तिढा आता कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता आहे. दुसऱ्याच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता एक माजी न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीचे प्रमुख निवृत्त मुख्य न्यायाधीश राहणार आहे आणि त्यासुद्धा हा धनगर आणि वंजारा समाजाचे जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो सुद्धा या निमित्तानं निकाली निघणार आहे. आणि असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला वेळोवेळी या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास अजूनही 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे.